मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील याचिकाकर्ते म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे। मात्र आता हेच विनोद पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। प्रखर विचारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याची तयारी आता त्यांनी पूर्ण केली आहे। मराठा आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात नेणारे याचिकाकर्ते अशी ओळख विनोद पाटील यांची आहे। आता हेच विनोद पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाचा विषय निर्णायक वळणावर येत नाही तोपर्यंत राजकारणात येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। हा शब्द पाळत आता राजकारण प्रवेशाचे संकेत त्यांनी दिलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाटलांच्या सत्कार समारंभात त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली। मात्र पक्ष जनतेनं ठरवावा असंही ते म्हणालेत। तुम्ही मला दिलेला आशीर्वाद, तुम्ही दिलेले मला मोलाचे शब्द, तुम्ही जर म्हणले तरी छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढायला तयार। राहिला प्रश्न पक्षाचा, तुम्ही सगळं ठरवाल तो पक्ष, तुम्ही जर ठरवलं पक्षाने तर अपक्ष। शिवाजी महाराजांसोबत आपल्याकडनं आज तू म्हणजे घरी बसा तर घरी बसून नाही। 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाकडून त्यांना उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती। आदित्य ठाकरेंनी ही ऑफर दिल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं। मात्र त्यावेळी घातलेल्या 3 अटी शिवसेनेनं मान्य केलं नसल्याचं देखील विनोद पाटील सांगतायत। इतकंच नाही तर ठाकरेंची शिवसेना आणि MIM हे एकच असल्याचं विनोद पाटील यांचं म्हणणं आहे। दुसरी काय मागणी केली? कमी म्हटलं मला मंत्री करा, मी म्हटलं मला जिल्हा प्रमुख करा, राज्यप्रमुख म्हटलं काय? माझ्या राजाची जयंती 19 फेब्रुवारी ज्यांनी मला मुक्का म्हणलं, माझी आई, माझी बहीण, माझी मुलगी नसली, त्यांनी त्याचा खुलासा करावा, प्रशासन पोलिसांमार्फत खुलासा व्हावा, मला शांत झोप देईल, अतिशय माझ्या राजाचा फोटो भव्य ध्वजावर असा। दुसरी काय मागणी केली? त्यांनी माझ्या मागण्या अमान्य केल्या। ठीक आहे, तो मोठा पक्ष त्याची मागण्या अमान्य केल्या, मी नाहीये, पण आपली लढाई त्या ठिकाणी सन्माननीय आपले बंधू आम्हाला चांगले साहेब त्या ठिकाणी त्यांना मतं मागायला त्यांनी गुप्त मतं पण दिली आपल्याला। तेव्हा MIM ची मदत त्यावेळेस शिवसेनेत घेऊन टाकलेली आहे। त्यामुळे शिवसेना शिवसेनेची हात मिळवणी आहे, एकत्र येते लोक, फक्त नावाला नाही मोठी। मग आता तर असं देखील संशोधन केलं पाहिजे। कार्यक्षम असलेले जिल्ह्याचे 4-5 खासदार यांना पाडण्यामध्ये MIM आणि शिवसेने लढून पाडलं होतं का? हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला पाहिजे। चेष्टेचा भाग आहे। ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडून विनोद पाटील यांनी पुढचा मार्ग स्पष्ट केल्याचं समजलं जातंय। प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेल्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत त्यांनी दिलेत। ही घोषणा करताना व्यासपीठावर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते, हे विशेष। मी तुम्हाला परत जबाबदारीने की राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला आणि मला स्वतःचे विचार प्रकटपणे मांडणाऱ्यांसोबत जावं लागेल। तुम्हाला आणि मला जे आपल्याला विचाराची मोकळीक देतील त्यांच्यासोबत जावं लागेल, त्यांना आपल्यासोबत घ्यावं लागेल। जर आपले विषय मांडण्यासाठी परवानगी देत नसेल तर एका चलोरे आपल्याला करावं लागेल, असं या ठिकाणी ठरलं। महायुतीकडून शिंदेची शिवसेना, भाजपा आणि अजित पवारांच्या काही नेत्यांची नावं संभाजीनगरमधून चर्चेत आहेत। मात्र मराठवाड्यात झालेल्या मराठा आंदोलनानंतर विनोद पाटील यांच्या नावावर तिन्ही पक्षांचे एकमत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता हे शिंदेच्या शिवसेनेकडून रिंगणात असतील की भाजपाकडून, हे येत्या काळातच स्पष्ट होईल। MIMच्या इम्तियाज जलील, मवियाचा उमेदवार विरुद्ध महायुतीचे विनोद पाटील असा संघर्ष होण्याची शक्यता आता दिसतीये। विनोद पाटील नेमके कोण आहेत? विनोद पाटील हे दौलताबाद परिसरातील एक शेतकरी आहेत। माजी गृहमंत्री RR पाटील यांचे ते निकटवर्तीय। आंब्याच्या नेतृत्वात राजकारणात प्रवेश। 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून औरंगाबादमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र यात त्यांचा पराभव झाला। त्यानंतर विनोद पाटील आरक्षणाच्या लढ्यात उतरले। मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढली, याचिका देखील दाखल केली। अनेक वर्षे छत्रपती संभाजीनगरमध्ये तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी ते आग्रही राहिले। गेल्या 2 वर्षांपासून आग्र्याच्या किल्ल्यात ते शिवजयंती देखील साजरी करतायत। आता समाजकारणातून पुन्हा राजकारणात येण्याचे त्यांनी जाहीर केले।
मराठवाड्यातून एक पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असताना कुणबी समाजाच्या आरक्षणातून आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील हे उपचारानंतर अंतरवाली सराटीत दाखल झालेत। यावेळी पुढच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा त्यांनी केली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला। आंदोलनाच्या SIT चौकशीची आणि अटकेची वाट पाहत असल्याचं देखील जरांगे म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मागणीत मोदी शहांनी लक्ष घालण्याची मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली आहे। राज्यात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतरही जरांगे पाटील हे सगळे सोयरेच्या अध्यादेशासाठी आग्रही आहेत। यातून मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत चाललाय। ही परिस्थिती लक्षात घेऊनच विनोद पाटील यांच्यासारखा मराठा चेहरा संभाजीनगरमधून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत महायुती दिसतेय। दुसरीकडे मवियात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी देखील जरांगे पाटील यांना लोकसभेचं तिकीट देण्याची मागणी केली आहे। यावर अद्याप तरी जरांगे पाटील आणि मवियानं फारसा सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत नाहीये। आता विनोद पाटील यांना महायुतीनं उमेदवारी दिल्यास जालन्याचे पाटीलही निवडणूक रिंगणात उतरणार का, असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।